आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळे. आमचं ही म्हणणं आहे. पण जे म्हटलं ना ते निवेदन आमचं, आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई. एक मिनिट, नाही बरोबर आहे, तुम्ही थांबा ना, देतो ना मी निवेदन. आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी. धन्यवाद सर. पत्रकार परिषद होत असताना आपण सारेजण उपस्थित होता. एक तासभर पत्रकारांच्या सर्वच प्रश्नाला मी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये उत्तर दिलं. त्याच वेळेला शावाद संघटनेचे काही सहकार्य आले आणि त्यावेळेला त्यांनी निवेदन देत असताना काय झालं ते आपण सर्वांनी मिळून पाहिलं. त्यानंतर त्यांनी ते पत्ते टाकले तरी सुद्धा मी शांतपणे त्याचं उभं राहून निवेदन घेतलं. एक सभ्य राजकारण म्हणून माझ्याकडनं जे करणं अपेक्षित होतं ते अपेक्षेपेक्षा जास्त सौहार्दाच्या वातावरणामध्ये मी केलं. उठताना निवेदन स्वीकारल्याच्या नंतर धन्यवाद म्हणून सुद्धा मी केलं. त्यानंतर मग मी खाली गेलो. पुन्हा लातूर शहरांतील बुद्धिवंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत यांच्याशी इंटरॅक्शन ठेवण्याचा कार्यक्रम होता. तो सुद्धा जवळपास मी 1.5 तास केला. त्यांनी कृषी क्षेत्रांतील, शिक्षण क्षेत्रांतील, वैद्यकीय क्षेत्रांतील, वकिलांचे, डॉक्टरांचे वेगवेगळे प्रश्न होते. त्यालाही सविस्तरपणाने मी उत्तर दिले. त्यावेळेला बाहेर काय घडलंय मला माहित नाही, पण आपल्या मार्फत ज्यावेळेला घडलेलं समजलं त्यावेळेला मी कडक शब्दामध्ये त्याचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कधी कधी करत नाही. जे काय घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे.